तर मित्रांनो, लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की गव्हर्नमेंट व्हॅल्युएशन का उपयोगाचं असतं. प्रॉपर्टी खरेदी करायची असेल, प्रॉपर्टी विक्री करायची असेल, मग दुकान असू द्या, घर असू द्या, कार्यालय असो किंवा मोकळी जमीन, अशा प्रत्येक खरेदी विक्री व्यवहारामध्ये गव्हर्नमेंट व्हॅल्युएशन, सरकारी मूल्यांकन किती महत्त्वाचं असतं हे आपण शेवटच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं. त्याचप्रमाणे हे सरकारी मूल्यांकन तुमची स्टॅम्प ड्युटी ठरवत असतं आणि ते कशा प्रकारे काढलं जातं हे आपण एका उदाहरणामार्फत समजून घेतलं होतं. आणि तुम्हाला मी सांगितलं होतं की जास्तीत जास्त कमेंट करा, ज्यामुळे हे सरकारी मूल्यांकन एक्झॅक्टली ऑनलाईन मिळवायचं कसं, कुठे मिळवायचं याची माहिती असलेला एक नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल. हाच आहे तो व्हिडिओ ज्यामध्ये तुम्हाला ऑनलाईन ही माहिती मिळवता येणार आहे. याची संपूर्ण A to Z तुम्हाला प्रोसेस सांगणार आहे. त्याचप्रमाणे घर खरेदी किंवा विक्री करत असताना, स्पेशली विक्री करत असताना आणखी एक महत्त्वाचा घटक जो आपण लक्षात घेतलाच पाहिजे, ज्यामुळे एक्झॅक्टली आपल्या घराचं मूल्यांकन समजतं, आपल्या घराची गव्हर्नमेंट व्हॅल्यू ठरत असते आणि त्यावरच स्टॅम्प ड्युटी आकारली जाते. तुम्हाला प्रश्न कधी कधी पडतच असेल की आपण मार्केट व्हॅल्यूवर घर खरेदी करतो, परंतु त्यावर आकारली जाणारी स्टॅम्प ड्युटी ही सरकारच का ठरवते. तर याच्या मागचं कारण सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला जाणून घेता येणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करा. तर सगळ्यात आधी हे व्हॅल्युएशन ठरवत असताना जो महत्त्वाचा घटक आहे त्याबद्दल आपण चर्चा करू. आपण जेव्हा घर, फ्लॅट, दुकान, जमीन, कार्यालय काहीही विकायला काढतो त्यावेळेस आपल्याला एक प्रश्न नेहमी पडतो, हे तर जुनं आहे, बरीच वर्ष झाली घेऊ, मग आता याची सरकार व्हॅल्युएशन कशी ठरवणार, कशा प्रकारे याची किंमत काढली जाणार. सोप्या शब्दात सांगायचं, एक सोपं उदाहरण द्यायचं झालं तर आपण नवीन कोरी गाडी घेतो, पण काही वर्षात ती गाडी जरी चांगल्या कंडिशनला असली तरी सुद्धा त्या गाडीची किंमत कमी होते. मोबाईल घेतला आणि तो काही वर्षात पुन्हा त्याची किंमत कमी झालेली असते. कारण असतंय घसारा, म्हणजेच डेप्रिसिएशन. तर प्रॉपर्टीच्या बाबतीत सुद्धा आपल्याला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर आहे डेप्रिसिएशन, घसारा. पण एक लक्षात ठेवा, ज्या जमिनीवर हे बांधकाम झालेलं आहे, बिल्डिंगचं बांधकाम झालेलं असेल, त्या जमिनीवर घसारा पकडला जात नाही. डेप्रिसिएशन पकडलं जातं ते फक्त बांधकाम, ज्या इमारतीचे बांधकाम झाले त्या बांधकामावरच कॅल्क्युलेट केलं जातं. आता अजून एक प्रश्न पडेल, डेप्रिसिएशन का महत्त्वाचा आहे, हा घसारा का महत्त्वाचा आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्टॅम्प ड्युटी ठरवण्यासाठी. सरकार स्टॅम्प ड्युटी ही गव्हर्नमेंट व्हॅल्युएशनवर म्हणजेच रेडी रेकनर रेटवर ठरवत असते. जर घसारा लावला नाही तर घराची किंमत किंवा विकत असलेल्या प्रॉपर्टीची किंमत ही जास्त दाखवली जाऊ शकते. त्यामुळे खरेदी करणाऱ्याला जास्तीची स्टॅम्प ड्युटी भरावी लागू शकते. म्हणूनच ज्यावेळेस आपण गव्हर्नमेंट व्हॅल्युएशन काढत असतो त्याचवेळी डेप्रिसिएशनची अमाऊंट सुद्धा कन्सिडर करणं तितकंच महत्त्वाचं आहे. तर मग हे डेप्रिसिएशन किती टक्के लागलं पाहिजे, किती जुन्या प्रॉपर्टीवर किती डेप्रिसिएशन लागू शकतं, नेमकी अमाऊंट किती येऊ शकते, या सगळ्यांची माहिती आपण पुढे बघणारच आहोत. त्याआधी आपल्या प्रॉपर्टीची एक्झॅक्ट गव्हर्नमेंट व्हॅल्युएशन काय आहे हे आपण इथून पुढे बघणार आहोत. त्यासाठी आपल्याला जायचं आहे नोंदणी व मुद्रांक विभाग, महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर. गुगलमध्ये IGR असं टाईप करा आणि जी पहिली ऑफिशियल गव्हर्नमेंट वेबसाईट दिसेल त्यावर क्लिक करा. वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुम्हाला एक पॉपअप बॉक्स दिसेल, हा आपल्याला क्लोज करायचा आहे. मित्रांनो, ही वेबसाईट नोंदणी व मुद्रांक विभाग, महाराष्ट्र शासनाची अधिकृत वेबसाईट आहे. इथेच तुम्हाला योग्य ते दर बघायला मिळतील. आता थोडं खाली स्क्रोल केल्यानंतर ज्या काही ऑनलाईन सुविधा या वेबसाईटवर अवेलेबल आहेत त्याची लिस्ट दिसेल. जशी नोंदणी म्हणजे रजिस्ट्रेशनसाठी कोणत्या सेवा आहेत, मुद्रांकासाठी कोणत्या आहेत, अभिलेख व भरण्यासाठी कोणकोणते आहेत. तर यापैकी आपल्याला जमीन, फ्लॅट, घर याचं गव्हर्नमेंट व्हॅल्युएशन जाणून घ्यायचं आहे. त्यासाठी इथे मुद्रांक या सेक्शनमध्ये दुसरा ऑप्शन ई मूल्यांकन 2.0 बीटा यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. पुढे आल्यानंतर आपल्याला लॉग इन आणि रजिस्टर असे दोन ऑप्शन दिसतील. जर तुम्ही पहिल्यांदाच या वेबसाईटवर येत असाल तर रजिस्टर या बटनवर क्लिक करा आणि गो हे बटन क्लिक करा. पुढे तुम्हाला तुमचं नाव टाकायचं आहे, आडनाव टाकायचं आहे, जिल्हा निवडायचा आहे, तालुका निवडायचा आहे, तुमचा ईमेल ॲड्रेस आणि मोबाईल नंबर या ठिकाणी टाकून या वेबसाईटवर ई मूल्यांकनसाठी रजिस्टर करायचं आहे. ही सगळी माहिती टाकल्यानंतर नेक्स्ट बटन क्लिक करा. आता पुढे या अकाउंटला पुन्हा पुन्हा तुम्हाला लॉग इन करता येईल यासाठी एक वापरकर्ता ID आणि संकेत शब्द निवडा. म्हणजेच तुम्हाला एक युजरनेम आणि पासवर्ड सिलेक्ट करायचा आहे, तो तयार करायचा आहे. तुमच्या आवडीचा युजरनेम इथे वापरकर्ता नाव या ठिकाणी एंटर करा. त्यापुढे तुमच्या लक्षात राहील असा पासवर्ड एंटर करा. तो पासवर्ड ज्या फॉर्मॅटमध्ये असला पाहिजे तो तुम्हाला आता स्क्रीनवर दिसत आहे. तो टाकल्यानंतर पुन्हा एकदा तोच पासवर्ड पुढे सुद्धा तुम्हाला टाकायचा आहे. नंतर खाली दिलेला हा कॅप्चा कोड आहे तसा एंटर करून तुमचं अकाउंट तुम्हाला रिकवर करता यावं त्यासाठी इथे एक इशारा प्रश्न, एक प्रश्न सिलेक्ट करायचा आहे.
आणि त्याचं उत्तर पुढे टाईप करायचं आहे. म्हणजे ज्यावेळेस तुमचा पासवर्ड तुम्ही विसराल, इथे त्या प्रश्नाचं उत्तर विचारलं जाईल. ज्यावेळेस तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर जे इथे तुम्ही टाकलेलं आहे तेच देणार, त्याच वेळेस तुमचा पासवर्ड रिकवर केला जाईल. आता ही सगळी माहिती टाकल्यानंतर सादर या बटनवर क्लिक करा. रजिस्ट्रेशन सक्सेसफुल. आता तुम्ही जो काही पासवर्ड तयार केला आहे, जो काही युजर नेम टाकला आहे, तो इथे टाकून दिलेला कॅप्चा कोड एंटर करून लॉग इन करायचं आहे. आता तुमच्यासमोर एक ई-व्हॅल्युएशन 2.0ची विंडो ओपन होईल. इथे चालू आर्थिक वर्ष 2025-26 ऑलरेडी सिलेक्टेड आहे. तुम्हाला जर प्रिव्हियस इयरचं सुद्धा व्हॅल्युएशन बघायचं असेल, म्हणजे मागच्या वर्षी किंवा त्याच्या मागच्या वर्षी त्या प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन काय होतं ते सुद्धा तुम्ही इथे सिलेक्ट करून बघू शकता. पण सध्या मी करंट आर्थिक वर्षाचंच व्हॅल्युएशन बघणार आहे. त्यासाठी इथे 25-26 हेच आर्थिक वर्ष सिलेक्ट केलेलं आहे. पुढे आपल्याला आपल्या जिल्ह्याचं नाव सिलेक्ट करायचं आहे. लिस्टमधून जिल्ह्याचं नाव सिलेक्ट केल्यानंतर त्याचप्रमाणे तालुका सिलेक्ट करा. नंतर पुढे गावाचं किंवा शहराचं नाव सिलेक्ट करायचं आहे. त्याप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्था जी काही असेल ती ऑटोमॅटिकली सिलेक्ट केली जाईल. पुढे मिळकत प्रकार निवडा. या ठिकाणी मी सर्वे नंबर हा ऑप्शन सिलेक्ट करत आहे, कारण सर्वे नंबर माझ्याकडे उपलब्ध आहे. तुम्हाला जर तुमचा सर्वे नंबर बघायचा असेल तर तुमच्या बिल्डिंगच्या डॉक्युमेंट्समध्ये तुम्हाला तो इझिली मिळून जाईल, कारण त्याची सर्व माहिती त्या डॉक्युमेंट्समध्ये दिलेली असते. त्याचप्रमाणे 7/12वर भूमापन क्रमांक, हिस्सा नंबर 1, हिस्सा नंबर 2 या दोन्हीची माहिती असते. आता ही सगळी माहिती टाकल्यानंतर जोडा हे बटन क्लिक करा. आता नंतर इथे मालमत्तेचे स्थान सिलेक्ट आहे. त्यापुढे सिलेक्ट या ऑप्शनमध्ये सर्वे नंबरनुसार जी काही माहिती दिसेल ती आपल्याला सिलेक्ट करायची आहे. म्हणजे त्या सर्वे नंबरला कुठल्या प्रकारचा एरिया अटॅच्ड आहे किंवा कुठल्या एरियामध्ये तो सर्वे नंबर आहे ते सिलेक्ट करायचं आहे. ही माहिती तुम्हाला तुमच्या प्रॉपर्टी डॉक्युमेंट्समध्ये सुद्धा मिळेल. तिथून तुम्ही ती व्हेरीफाय करू शकता. आता इथे 3 ऑप्शन आहे: सर्वे नंबरची यादी, इतर आणि दर पहा. तर आपल्याला आपल्या प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन काय आहे त्याची माहिती बघायची आहे, त्याचा दर बघायचा आहे. त्यामुळे इथे दर पहा हे बटन क्लिक करा. त्या ठिकाणची किंवा त्या सर्वे नंबरमध्ये जर कार्यालय असेल तर त्याचा दर प्रति चौरस मीटर काय आहे, दुकानाचं काय आहे, खुली जमीन असेल तर त्याचा रेट काय आहे, निवासी म्हणजेच बिल्डिंग वगैरे असेल, इमारत असेल, सोसायटी असेल त्याचा रेट काय असेल याची माहिती आपल्याला मिळते. जसं इथे आपण बघितलं तर कार्यालय जर विकायचं असेल तर आजच्या डेटला 39,840 रुपये चौरस मीटर, दुकान असेल तर 46,530 रुपये, खुली जमीन असेल तर 8,030 रुपये, निवासी म्हणजेच इमारत, बिल्डिंग, फ्लॅट यासाठी 33,120 रुपये प्रति चौरस मीटर हा त्या प्रॉपर्टीचा आजचा रेट असेल. आणि जसं आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये बघितलं की जो काही रेट आपल्याला मिळतो इंटू आपल्या प्रॉपर्टीची एक्झॅक्ट साईज किती आहे, तर ती साईज गुणिले हा रेट म्हणजे तुमच्या प्रॉपर्टीचं आजचं व्हॅल्युएशन येतं. तर अशा प्रकारे आपण आपल्या गव्हर्नमेंट व्हॅल्युएशन बघू शकतो. ही झाली ऑनलाईन पद्धत. आता जसं मी यापूर्वी सांगितलं की यामध्ये आणखी एक फॅक्टर महत्त्वाचा आहे, तो म्हणजे घसारा, डेप्रिसिएशन. आपल्याला आपल्या प्रॉपर्टीचं, दुकानाचं प्रति चौरस मीटर रेट काय आहे तो गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवरून समजलेला आहे. परंतु जोपर्यंत आपण डेप्रिशिएट व्हॅल्यू यातून कमी करत नाही किंवा डेप्रिशिएट व्हॅल्यू काढत नाही तोपर्यंत आपल्याला फायनल गव्हर्नमेंट व्हॅल्युएशन मिळत नाही. मग आता तो घसारा कसा काढायचा, यासाठी गव्हर्नमेंट डेप्रिसिएशनचा एक साधा तक्ता आहे. यासाठी 2 गोष्टी महत्त्वाच्या असतात: घराचं वय किती आहे, म्हणजे बिल्डिंग किंवा तो फ्लॅट किती जुना आहे, आणि बांधकामाची किंमत किती ग्राह्य धरली जाईल. समजा तुमच्या घराचं वय किंवा फ्लॅटचं वय हे 0 ते 2 वर्ष असेल, म्हणजे 2 वर्षांच्या आतील बिल्डिंग असेल किंवा कंप्लिशन नंतर 2च वर्ष झालेले असतील तर 100% बांधकामाची किंमत ग्राह्य धरली जाईल. त्यात कुठलंही डेप्रिसिएशन आकारलं जाणार नाही. बिल्डिंगचं वय हे 5 वर्ष असेल तर 95% बांधकामाची किंमत कन्सिडर केली जाईल. 10 वर्ष असेल तर 90%, 20 वर्ष असेल तर 80%, 30 वर्षांसाठी 70%, 40 वर्षांसाठी 60%, 50 वर्ष जुनी बिल्डिंग असेल तर 50% आणि 60 वर्षांपेक्षा जास्त जुनी बिल्डिंग असेल तर 30% बांधकामाची किंमत धरली जाते. म्हणजे याचाच अर्थ इथे 70% डेप्रिसिएशन धरलं जाईल. अजून एक उदाहरण सांगतो. जर बिल्डिंगचं वय हे 10 वर्ष असेल, जो काही फ्लॅट किंवा घर असेल ज्याचं वय हे 10 वर्ष असेल, म्हणजे 10 वर्ष जुनी बिल्डिंग किंवा फ्लॅट असेल तर तुमच्या बांधकामाची किंमत ही 90% पकडली जाईल. म्हणजेच 10% डेप्रिसिएशन आकारलं जाईल, 10% घसारा त्यात पकडला जाईल. म्हणजे घर जुनं होत जाईल तशी बांधकामाची किंमत कमी धरली जाते. आता डेप्रिसिएशन कसं काढायचं, पुन्हा एकदा नाशिक शहराचं आपण उदाहरण घेऊ. फ्लॅटचा एरिया आहे 80 चौरस मीटर, रेडी रेकनरचा बांधकामाचा दर 30,000 प्रति चौरस मीटर आहे. घराचं वय आहे 20 वर्ष, म्हणजे 20 वर्ष जुनी बिल्डिंग आहे आणि बांधकामाचा प्रकार आहे RCC. आपण जर मूळ बांधकामाची किंमत काढली तर आपल्याला 80 चौरस मीटर इंटू 30,000 प्रति चौरस मीटरचा रेट याप्रमाणे 24 लाख ही किंमत येते. ही जी बिल्डिंग आहे ती 20 वर्ष जुनी आहे आणि 20 वर्ष जुन्या बिल्डिंगसाठी 80% आपण बांधकामाची किंमत पकडतो, म्हणजे 20% घसारा पकडला जातो.
तर 24 लाख इंटू 80% म्हणजे 80% किंमत ही गृहीत धरली जाईल. त्यानुसार 19,20,000 ही आली तुमच्या प्रॉपर्टीची सध्याची किंमत किंवा बांधकामाची किंमत. आता त्यात जर आपण जमिनीची किंमत जोडली, समजा जमिनीची किंमत आहे 25 लाख रुपये, तर फायनल गव्हर्नमेंट व्हॅल्युएशन येणार 44,20,000. स्टॅम्प ड्युटी ही या रकमेवर किंवा ॲग्रीमेंट व्हॅल्यूवर जे काही जास्त असेल त्यावर आकारली जाईल. महत्त्वाचा प्रश्न, घसारा डेप्रिसिएशन हे आपोआप आकारलं जातं का? तर हो. IGRच्या ऑनलाईन व्हॅल्युएशन सिस्टममध्ये घराचं जे काही वय आहे, म्हणजे जितके वर्ष त्या घराला बांधून झाले असेल ते टाकताच ऑटोमॅटिकली डेप्रिसिएशन अप्लाय केलं जातं. आता शेवटचा महत्त्वाचा मुद्दा, घराची मार्केट प्राईस ही वेगळी असू शकते का? हो, असू शकते, कारण घर विकायचं कितीला हे तुम्ही ठरवू शकता. परंतु ज्यावेळेस समोरचा खरेदी करतो त्यावेळेस त्याला जी काही स्टॅम्प ड्युटी लागते ती फक्त गव्हर्नमेंट व्हॅल्युएशनवरच आकारली जाते. त्यामुळे घराची मार्केट व्हॅल्यू ही वेगळी असू शकते, पण घराची गव्हर्नमेंट व्हॅल्युएशन ही फिक्स असते, ज्या प्रकारे गव्हर्नमेंट ठरवणार. गव्हर्नमेंट व्हॅल्युएशनमध्ये घसारासुद्धा पकडला जातो, डेप्रिसिएशनसुद्धा आकारलं जातं आणि आलेल्या रकमेवरच स्टॅम्प ड्युटी समोरच्याला भरावी लागते. आता याहून काही महत्त्वाचे निष्कर्ष आपल्याला लक्षात घ्यायचे. डेप्रिसिएशन किंवा घसारा म्हणजे बांधकामाच्या वयोमानानुसार त्या बांधकामाच्या किमतीमध्ये होणारी घट. परंतु ज्या जमिनीवर हे बांधकाम उभं आहे त्या जमिनीची कधीही घट होत नाही, त्याचं डेप्रिसिएशन आकारलं जात नाही. व्हॅल्युएशन काढताना रेडी रेकनरचे नियम हे बंधनकारक असतात आणि योग्य घसारा काढला म्हणजे योग्य स्टॅम्प ड्युटी समोरच्याला भरावी लागते. आशा करतो की तुम्हाला गव्हर्नमेंट व्हॅल्युएशन प्लस डेप्रिसिएशन या सगळ्यांची माहिती व्यवस्थितपणे मिळाली असेल. तरीसुद्धा काही प्रश्न असतील तर कमेंट करून नक्की विचारा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.